मंडळी, घासे व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। दिवस आहे 7वा, पुणे टू अयोध्या। JK जैन हॉटेल आहे, मस्त सुंदर असं हॉटेल, हा एक नंबर। आणि 1200 रुपये बरोबर घेतलेत आणि थेट आता आपण गुणावर निघतोच। त्याआधी थोडंसं दाखवतो मला हॉटेल मस्तपैकी। टाकडा का एकदम लाईट बीट बंद केल्या, सकाळचे वाजले बरोबर तुम्हाला दाखवतो 4:42 झालेत आणि आमची सर्व तयारी झाली निघायची। 5 वाजेपर्यंत पॅन्डल मारू आम्ही, चला भेटू रस्त्यात डायरेक्ट। जय श्रीराम। सकाळी 5:05 आलेत आणि आमचा प्रवास चालू झालाय गुणामध्ये। सकाळी 3 वाजता उठतो पण आवरता 5 वाजतात नाही करून ते हलू दिवसभर प्रवास करता थकलेला आहे, जरा आरामातच आवरायला लागते। तर यस फायनली आपण आता हायवेला लागलोय। 6:30 वाजलेत, 25 किलोमीटरचं अंतर पार केलाय। छोट्या छोट्या चढणी आहेत, बाकी एकदम सपाट आणि रोड पण जास्त असं डांबरीच आहे। आणि बाकी मंडळी आपल्या मागे आहेत। आता म्यानाला पोहोचू आपण। म्याना तिथून 25 किलोमीटर बरोबर आहे। सुंदर असा सूर्योदय झालेला आहे, काळा ऊन आणि आता तो तापायला लागला तरी आम्हाला पण ताप होईल। ओम सूर्यदेवाय नमः। पाणी पाहिजे पाणी। तर आता एका धाब्यावर नाही, समोरच्या धाब्यावर बाजूच्या पाणी बॉटल भरल्या, निघालो परत प्रवासाला। जय राम श्री राम, जय जय राम, जय राम श्री राम, जय जय राम, जय राम श्री राम, जय जय राम। तर अशा प्रकारे आमचा दिवस आहे। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। 7वा सर्व दिवस पण किती आहे तो 30 किलोमीटर रोड एकदम डांबरीचा, तिलतिलीत आणि गुळगुळीत आणि सपाट। फक्त आधीमध्ये थोडीशी बारीक सारीक येतात पण ठीक आहे, एवढा सपाटच आहे समजा आतापर्यंत 30 किलोमीटर। डोंगर इकडं डोंगर आहे ना, म्हातारा झालाय बुडा डोंगर। इकडं आतमध्ये थिएट आहे, भेंडी एक हॉटेलने धडाचा आता करायचा आहे। हॅपी होली। उसमें तुम्हारा पैसा भी नहीं लेंगे वो, पैसा भी नहीं लेगा, पैसा नहीं लेगा। किसी का दावा और गांव का सरपंच है, आम्हाला भेटली लोकांनी आम्हाला हॅपी होली केलेली आहे। तुम्हाला पण होलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि थेट आम्ही परत एकदा निघतो। 55 किलोमीटरचे राईड झाले आणि इथे कुठेतरी 2 किलोमीटर अंतरावर आहे एक जण हॉटेल। ही जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा होली होऊन गेली असेल, तर होली असल्यामुळे आम्हाला जेवणाचा वांदा झालेला आहे। सगळे गेले होली खेळायला। होलीच्या निमित्ताने सगळे ढाबे हॉटेल बंद आहेत। फायनली एक गावातून घेतोय आणि तिथे एखादा हॉटेल असू शकते, त्या निमित्ताने आम्ही मार्केटमध्ये आतमध्ये आलो आहे। बाहेरच्या साईडला तर सर्व बंद आहे हायवेला। 10 किलोमीटर पुढे आलो आहे, 50 किलोमीटरच्या अंतरावर शोधतोय आम्ही हॉटेल। तर सर्व बाहेर बंद आहेत, पण जेव्हा गावात आलो आम्ही तेव्हा हे माणूस भेटला, त्याने आम्हाला चहासाठी बोलवला। आम्हाला वाटलं का पैसे घेतील, ठीक आहे बोला, आता बाहेर तर नाही इथं तर नाश्ता करूया, चहा बिस्किट। सर्वांना 3 चहा, तुम्ही ते एक एक्स्ट्रा चहा घेतला, सर्वांना बिस्किट एक्स्ट्रा दिले, म्हणजे 3 बिस्किट दिले मोठे। त्यांचे पण धन्यवाद, असा सपोर्ट केला आहे, बरा वाटला थोडासा होलीच्या निमित्ताने। अंकल थैंक यू। बिल्कुल नहीं, आपको मैं कह रहा हूँ खाना भी खाओ तो। नहीं इतना किया बस हुआ, हमें आगे जाना है। नहीं वही तो कह रहा हूँ, क्यों होटलें वगैरह बंद रहेंगी। नहीं खाने के लिए भी बोल रहे थे, लेकिन हमको आगे जाना है, इसलिए हम नहीं रुक रहे। जाना तो लेकिन क्या आज पुरणखेडी टोल प्लाझा आणि गुणाच्या इथून पुरणखेडी टोल प्लाझा आहे फक्त 65 किलोमीटर। तर आतापर्यंत आपली 65 किलोमीटर राईड झालेली आहे। देवपुरी आहे 17 किलोमीटर, झाशी आहे 104 आणि कोटा 225। आपल्याला झाशी मार्गे जायचं आहे, 104 किलोमीटर झाशी आहे इथून। आता दरम्यान डिसिजन चालू आहे मॅपवर बघून गावचे पाटील, आणि आपल्याला इकडं राईड घ्यायचा आहे। राईड इथून झाशी करेरा एकचा आजचा स्टॉप आहे 150 किलोमीटरवरचा। हां शिवपुरी ग्वालियर सरळ आहे, मला इकडं जायचं आहे। आणि कोटा राईट साईड, लेफ्ट साईड। तर इथून राईड घेऊन थेट जय सियाराम। पाणीला राईड घेतला आपण आणि थांबूया, गडबड नको करायला। थोडासा रस्ता खराब आहे इथे, नाही तर रस्त्याचा का प्रमाणात म्हणजे एक नंबरच। 80 किलोमीटर आलो, 80 किलोमीटर नंतर राईड घेतला करेरा मार्गे। सुमितचा मोबाईल पडल्यामुळे आपल्याला कंटेंट भेटलेला आहे आणि त्याला आता झाशीमध्ये नवीन घ्यायला लागेल।
हाय ओके मला वाटतं. ब्रँड ब्रँड आहे ना, सॅमसंग आहे, त्यामुळे काय असं काय होणार नाही. आपण नॅशनल हायवे 27 वरून जात आहे. दरम्यान आपल्याला सरळ जायचं आहे. 85 किलोमीटर राईड झाले. झाडाखाली सध्या आता रेस्ट करतो आणि परत 15 किलोमीटर राईड मारून जेवणाचा आपला फार इकडे सामसूम आहे. भेंडी जेवणाचं मान आहे. त्यात आहे होली. असं एक पाणी कंटिन्यू आता जोरदार ऊन झालाय. आता आणि जेवायचं आम्हाला. लसूण 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 नुसता लसूण. ट्रक भरून लसूण आहे बघा. एका दुसरा मध्ये झोपडी काहीतरी दिसते. सगळा डोंगर. या डोंगरावर नाही घर कुणाचा, डोंगरावर नाही घर. 12 वाजून 5 मिनिटं आणि जेवणाची प्लॅनिंग. राईट साईडला एक हॉटेल दिसलाय, नाही तर तिथे उपाशी मारायचो. येस, कारण आज होली असल्यामुळे आपल्याला जेवण नाही भेटायचं पाहिजे. तिथे एक हॉटेल भेटलं. 95 किलोमीटर झालेलं आहे आपला. 1:25 झाला आणि आम्ही जस्ट आता नाश्ता करून जेवण करून निघालो त्या हॉटेलमधून. बरोबर 1:25 झाला. थांबलो तर पुढे म्हणतात की हा थोडासा सामसून एरिया आहे. एक आजच भेटा देणार फरसाण दिला आणि फरसाण देऊन सांगितलं की इथं बिबट्या दिसतं म्हणून. तर त्या भीतीने आम्ही आता लवकर निघतो, जेणेकरून संध्याकाळ नको व्हायला. आणि कदा बिबट्या दिसला गाडी आले तर वाघ नाही दिसला बस. बरं उन्हात आम्ही आता सायकल चालवतो. लांबच्या लांब रस्ता आहे आणि ऊन तापलेला रस्ता तापलेला, त्याच्यातून प्रवास करतोय आम्ही तिघं पण. यस, नाईस नजारा, नाईस. शेरडोन झाशी इथून 70 किलोमीटर आहे. तो इमान गो उडते आकाशान, आई तुझा इमान गो आकाशान, आई माझे इमानान, आई तुझा इमान गो आकाशान. नाईस व्ह्यू यार, नाईस नाईस व्ह्यू यार. वाव वाव, यस, यामा यामा. दादच कुठं राहिला? यामा यामा. हा का बाय बाय. दरम्यान तुम्ही हा बघा, शिंद पूल आहे आणि लय मोठं पात्र आहे. त्या शेत पण आहेत बघा ना कसे डेव्हलपमेंट आहे. हायवे कंट्रोल बाबा. दरम्यान आपण चालू त्या ब्रिजवर. शिंद ब्रिज आहे. 1 किलोमीटरचा अंतर आहे ब्रिजचा. विचार करा किती मोठा आहे. लांबचे लांब किती आहे बघा. 1 किलोमीटरचा ब्रिज. भेंडी काय ब्रिज टाकलाय. बराचसा प्रवास हा असा जंगलातूनच केलेला आहे. कारण जेव्हा समजलं आम्हाला हॉटेलला जेवल्यानंतर वाघ बिबटे आहेत, तेव्हा आम्ही लवकर निघालो आणि उन्हाळ्यातच प्रवास चालू केला. ह्या असंच आहे दोन्ही साईडला झाडं. मध्ये आधी छोटीशी एक दुसरा टपरी येते बस. मग दगड एकावर एक ठेवलेत. सिमेंट नाही, काय नाही, काय नाही. कसे दगड राहिलेत. कंपाऊंड केलं दगडांचा. आपल्याकडं सिमेंटचा करून पण ते राहत नाही. एका दुकानात थांबलं पाणी घेण्यासाठी. तर आता एक गडबड झाली. पाणी घेतला आणि 100 रुपये ट्रान्सफर करायचा, 9,100 केलं मंग्याने. त्या दुकानाने 100 रुपये रिटर्न दिले. बाकी 8,000 उद्या देणार आहे सांगितलं. आता बघूया. सकाळी गुन्हावरून निघालो. 132 किलोमीटर झाला. बरोबर 4 वाजल्यासोबत. लखनौ सरळ कानपूर. काय रे हॅपी होली. झाशी सरळ 55 किलोमीटर. सायकल चालत होतो. अचानक आमचं लक्ष बोरांच्यावर गेला. इकडे ये ना, आम्ही आता बोरा खाणार. बघ किती बोरा आहेत. चांगले आहेत का नाही रे. टेस्ट एक नंबर. लाल भरक. करेरा आजचा टार्गेट होता ॲक्च्युली आपला. इथे थांबायचं म्हणून. आपल्याकडे टाईम असला म्हणून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो. वरनं लाईनी बघ कशाला. मोठे मोठे ट्रक जातात इथून. ट्रकला पण करेराच्या पुढे कशावरती लाईन आहेत.
UP MP RTO टॅक्स मनी ट्रान्सफर वाहन विमा केंद्र. आता जवळजवळ आपल्याला UP बॉर्डर जवळ आले. कानपूर मार्केट जायचं आपल्याला. झाशीच्या आधी थांबायचं आहे. 29 किलोमीटर झाशी आहे. ॲक्च्युली लोकेशनवर मागेच होता पण आता इथं घ्यायचा रूम ठरला आहे. मागे सगळं हॉटेल बंद आहे तर ते आजचा 7वा दिवस आणि पूर्ण 165 किलोमीटर चालवले रेकॉर्ड केले आहे 7व्या दिवशी. आणि सध्या दिनारमध्ये हॉटेल आशीर्वाद दिसते तसं नाही. साला फसवलं आहे आम्हाला. ह्याच्यामध्ये फोटो असे टाकले आहेत गुगलवर भेंडी. आणि आज होली असल्यामुळे सगळं काय बंद आहे. नाईलाज झालं आमचा घ्यायला. पण संध्याकाळी तेव्हा 6:45 वाजले आहेत. त्यामुळे रूम या आपल्या सायकली थेट वर रेकॉर्ड केला आणि पोचले दिनारमध्ये भेंडी.